नमस्कार मित्रांनो. लग्नाचा मांडव सजला होता. लोकांची गर्दी जमली होती. नवरा नवरी आणि पाहुणे मंडळी देखील जमली होती. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण पुढच्या काहीच क्षणात हे आनंदाचं वातावरण बदललं. आक्रोश आणि किंकाळ्यांमध्ये. जिथे नवरा आणि नवरीच्या साखरपुड्याची तयारी चालू होती, तिथेच सुरू झाला रक्तरंजित संघर्ष. या संघर्षात 1-2 नाही तर 3 जणांचा मृत्यू झाला, तर काही लोक गंभीर जखमी झाले. हे सगळं घडलं धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरमध्ये. पिंपळनेरमध्ये एक लग्न समारंभ चालू असताना जुन्या कौटुंबिक वादातून आणि व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकून धमकी देण्यावरून भांडणाला सुरुवात झाली, ज्याचा शेवट 3 जणांच्या मृत्यूने झाला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक माहिती घेतली आणि हल्ला करणाऱ्यांपैकी 3 जणांना महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरच्या घाटातून तर स्टेटस टाकणाऱ्या एकाला सोनगडमधून अटक केली. जुना गुन्हाबाद, व्हॉट्सॲप स्टेटस आणि साखरपुड्यात झालेलं. नेमकं हे प्रकरण आहे काय? पिंपळनेरमध्ये साखरपुड्यात नेमका काय झाला आणि पोलिसांनी शिताफीनं आरोपींना कसं पकडलं? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहताय थरार सत्य. सगळ्यात आधी सांगतो नेमकं काय घडलंय ते. तर पिंपळनेरच्या घोडेमाळ परिसरात असणाऱ्या बिजासनी कॉलनीमधल्या विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणीचं लग्न हे सोनगड इथल्या रणवीर गोसावी याच्याशी ठरलं होतं. पाहुण्यातलंच स्थळ असल्यानं गोसावी कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. आधी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला, दोघांची पसंतीसुद्धा झाली आणि रोहिणी रणवीर यांचं लग्न ठरलं. लग्नाची तारीख ठरली 20 फेब्रुवारी. त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला दुपारी साखरपुडा, रात्री हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न असा सगळा कार्यक्रम ठरला. आणि ठरल्याप्रमाणे 19 फेब्रुवारीला दुपारी दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. दोन्हीकडचे वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक, घरातले लोक, गावातली लोक, मित्रमंडळी असे सगळे या साखरपुड्यासाठी जमलेले. आपल्या मुलीचं लग्न असल्यानं विजयगिरी गोसावी आणि त्यांच्या कुटुंबातले लोक आनंदात होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी लग्नघरासमोर मोठा मंडप टाकण्यात आला होता. सोबतच लाईट, म्युझिक सिस्टीम, जेवण असा सगळा तामझामही होता. साहजिकच लग्नघर असल्यानं म्युझिक सिस्टीमवरती गाण्यांचा आवाज सुरू होता. पण काहीच वेळात इथे सुरू झाला ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज. कारण होतं या मंडपात घडलेली एक घटना. इकडे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना मुलीकडचे नातेवाईक सुरेश गोसावी हे आपले बंधू अशोक गिरी यांच्यासोबत बोलत थांबले होते. तेव्हा तिथे मुलाकडचे कांतीलाल गोसावी, जसवंत गिरी गोसावी आणि महेंद्र गोसावी हे आपल्या काही नातेवाईकांसोबत आले आणि त्यांनी इथे पण पुढारीपणा करायला आला का असा प्रश्न सुरेश यांना विचारला. शिवाय मुलाकडच्या लोकांनी ठेवलेल्या स्टेटसवरून दोन्हीकडच्या वऱ्हाडी मंडळीत वादाला सुरुवात झाली. वाद इतका वाढला की कांतीलालनं धारधार शस्त्रानं सुरेश यांच्या छातीवर वार केला. वार इतका जोरात होता की त्यात सुरेश हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आपल्या वडिलांवर हल्ला झाल्याचं समजताच मुलगा साहिल गोसावी हा मदतीसाठी आला. त्याच्यावर पण समोरच्यांनी हल्ला केला. हे बघताच त्यांना वाचवण्यासाठी देवेंद्र पवार हे पळत पळत तिथे आले. तेव्हा या जमावानं त्यांच्या पोटात चाकू खुपसला. लग्नघरात असा सुरू झाल्यानं कुटुंबातले पंकज गोसावी आणि सागर गोसावी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. पण जमावानं यांनासुद्धा जखमी केलं आणि हल्ला केल्यानंतर हल्लेखोर आपल्या गाडीमधून घटनास्थळावरून पसार झाले. तेव्हा साखरपुड्यासाठी जमलेल्या लोकांना नेमकं काय चालू आहे हेच समजायला मार्ग नव्हता. काही मिनिटांपूर्वी जिथे आनंदाचं वातावरण होतं त्याच ठिकाणी गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. जिथे गाण्यांचा आवाज ऐकू येत होता तिथे आता फक्त रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकू यायला लागला. ज्या मंडपात रात्री हळद लागणार होती तिथे रक्ताचा सडा पडला होता. त्यानंतर जमलेल्या लोकांनी जखमी असलेल्या देवेंद्र, सुरेश आणि साहिल यांच्याकडे धाव घेतली. पण हल्ला इतका जोरात होता की त्यात देवेंद्र आणि सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी असलेला साहिल, पंकज आणि सागरला लोकांनी जवळच असलेल्या पिंपळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आतच गंभीर जखमी असल्यामुळे साहिलचा मृत्यू झाला. तर बाकी दोघांवर उपचार सुरू झाले. पण दिवसा घडलेल्या या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांनी पिंपळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून गोसावी कुटुंबातल्या लोकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी घटनेची प्राथमिक माहिती घेतली, पंचनामा केला, मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आणि तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी हे आपल्या ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने पळून गेलेत अशी माहिती त्यांना मिळाली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. त्या गाडीचा नंबर शोधून काढला आणि त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
पोलिसांनी लगेचच गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी केली आणि गुजरातच्या सीमेजवळील असणाऱ्या ओटाबारी या घाटात कांतीलाल गोसावी, जयवंत गोसावी आणि ड्रायव्हर महेंद्र गोसावी यांना अटक केली. आता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळनेर आणि सोनगड इथल्या दोन्ही कुटुंबात आधीपासूनच वाद होते. 7 महिन्यांपूर्वी गुजरातच्या सोनगड इथे झालेल्या एका कार्यक्रमात मृत सुरेश आणि आरोपी अनिल या दोघात वाद झाला होता. तेव्हा इथे येऊन पुढारीपणा करायचा नाही अशी धमकी अनिलनं सुरेश यांना दिली होती आणि त्यांचा तिथे अपमानही केला होता. त्यानंतर पिंपळनेरमध्ये होणाऱ्या लग्नाच्या आधी अनिलनं त्याच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून 17, 18, 19 आणि 20 फेब्रुवारीला तुमचं अस्तित्व संपून टाकेल अशी धमकी मृत सुरेश यांना दिली होती. त्याचा जाब विचारल्यावर साखरपुड्या दिवशी दोन्ही कुटुंबात वाद झाला आणि त्यातूनच आरोपींनी चाकूने हल्ला करून हत्या केली आणि घटनास्थळावरून तसार झाले. पण पोलिसांनी गुजरातच्या बॉर्डरवरून तिघांना अटक केली, तर व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणाऱ्या अनिलला सोनगडमधून उचललं. ही घटना घडल्यानंतर रोहिणी आणि रणवील यांचा साखरपुडा थांबवण्यात आला. त्यामुळे नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळी माघारी फिरले. आता या सगळ्यावर साक्रीचे माजी नगरसेवक अशोक गिरी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, घटना घडायच्या आधी मी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो होतो. मला धाक होता की कार्यक्रमात काहीतरी घडेल, कुणाच्या लग्नात असं काहीतरी घडलं तर त्याचं नुकसान आहे. पण त्या दिवशी मला पोलीस भेटले नाहीत, म्हणून आम्ही लग्न मंडपात गेलो. तेव्हा तिथे सोनगडचे लोक आधीच उपस्थित होते. त्यांना आम्ही व्हॉट्सॲप स्टेटसबद्दल विचारलं तर त्यांनी आमच्यावरती हल्ला केला. माझी प्रशासनाला विनंती आहे की सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. पण भर दुपारी घडलेल्या या हत्याकांडामुळे पिंपळनेरसह संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेलाय. आता सध्या अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून आरोपींची चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणी आणखी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आता हा हल्ला नेमका का केला, यामागे वैयक्तिक वाद होता की आणखीन कोणतं कारण होतं, याचा तपास पोलीस करतायत. आता त्यांच्या तपासात कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या धुळ्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे 2 कुटुंबात घडलेल्या वादाची, व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या स्टेटसची आणि साखरपुड्या दिवशीच भर मांडवात घडलेल्या हत्येची.